पीपॅप डॉक्युमेंटेशनमध्ये 18 डॉक्युमेंट्स असतात. पहिला डॉक्युमेंट्स आहे डिझाईन रेकॉर्ड्स अँड कस्टमर ड्रॉइंग. डिझाईन रेकॉर्ड्समध्ये काय असतं, म्हणजे कस्टमरने जे ड्रॉइंग दिलेलं असतं तेच असतं. कस्टमरनं जे ड्रॉइंग प्रोव्हाइड केलेलं असतं हे सगळं असतं याच्यामध्ये. ठीक. सेकंड डॉक्युमेंटेशन इज इंजिनिअरिंग चेंज अँड मॉडिफिकेशन. इंजिनिअरिंग चेंज डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये ECN सुद्धा म्हणतात त्याला, इंजिनिअरिंग चेंज डॉक्युमेंट्स. त्याच्यामध्ये काय असतं, DQRचा फुल फॉर्म काय आहे, ड्रॉइंग क्वालिटी रिव्ह्यू. ड्रॉइंग क्वालिटी रिव्ह्यूला डिझाईन क्वालिटी रिव्ह्यू सुद्धा म्हणतात. त्याचं पर्पज असतं की आपलं जे ड्रॉइंग प्रोव्हाइड झालेलं आहे किंवा डिझाईन प्रोव्हाइड झालेलं आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहेत का, जे कोणते काही डायमेन्शन्स त्याच्यामध्ये टॉलरन्स चेंज करायचं आहे का, कोणतं डायमेन्शन आपल्याला डेव्हलपमेंट करण्यासाठी अडचण येतो आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचं. क्रॉस फंक्शनल, एक प्रकारचं क्रॉस फंक्शनल असतं त्याच्यामध्ये. एक मिनिट, त्याच्यामध्ये अशा प्रकारचा चार्ट असतो. पार्ट नंबर, स्पेशल पार्ट, डिस्क्रिप्शन. त्याच्यामध्ये आपल्याला ठीक हा झाला ड्रॉइंग क्वालिटी रिव्ह्यू. सेकंड डॉक्युमेंट. थर्ड डॉक्युमेंटेशन कस्टमर इंजिनिअरिंग अप्रूव्हल, म्हणजे जे काही कस्टमर अप्रूव्ह करतं त्याच्यावर रिमार्क वगैरे असतं कोणाचं. फोर्थ डॉक्युमेंटेशन इज डिझाईन फेल्युअर मोड. हा सुद्धा कस्टमर एंडला असतो त्यामुळे चेक नाही होतं. 5व्या नंबरचा आहे PFD, प्रोसेस फेल्युअर. प्रोसेस जे असते, एक त्याचा फुल फॉर्म असतो प्रोसेस फ्लो डायग्राम. प्रोसेस फ्लो डायग्राम म्हणजे जे काही प्रोसेस कॅरी आऊट होणार आहे त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन असतं याच्यामध्ये पूर्णपणे. सपोज ही प्रोसेस आता फुल पार्ट असेंब्ली अँड फायनल इन्स्पेक्शन ह्याचा प्रोसेस आहे. वेल्ड नट मिसिंग किंवा सुरुवातीची जी प्रोसेस आहे, सुरुवातीची जी प्रोसेस आहे ती सुरुवात कशी होते, कशा पद्धतीने पार्ट वगैरे त्याच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन आहे. तर PFD दिलेलं आहे, रॉ मटेरियल वगैरे दिलेलं नाही. ठीक आहे, अजून एक बघूयात आपण. हा जो आहे ह्याच्यामध्ये कंप्लीट इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं, रॉ मटेरियल जेव्हा येतं इन्स्पेक्शनला तेव्हाची इन्फॉर्मेशन असते. त्याच्यामध्ये काय काय चेक होतं, काय काय डिफेक्ट येतात. शेअरिंग असतं. शेअरिंगमध्ये काय काय डिफॉल्ट असतात, काय काय आपल्याला चेंजेस, प्रोसेस कॅरेक्टरिस्टिक असतात ते. किंवा ब्लँकिंग ऑपरेशन, वेगवेगळे ऑपरेशन असतात. त्याच्यामध्ये काय जर काय फॉल्ट आलेला असेल तर त्याच्यावरती कोणतं ॲक्शन घ्यायचं ते सगळं डिटेल. प्रोसेस फ्लो, एक प्रकारचं प्रोसेस फॉलो करतात. ब्लँकिंग ऑपरेशन, पिअर्सिंग ऑपरेशन, रिबिंग वॉश ऑपरेशन, पिअर्सिंग अँड नॉचिंग, फर्स्ट फॉर्मिंग, सेकंड फॉर्मिंग, हे सगळे ऑपरेशन कॅरी आऊट घेतले जातात. तर ह्या ठिकाणी प्रोसेस फ्लो डायग्रामच आहे. त्याच्यामध्ये रॉ मटेरियल जो येतो, रॉ मटेरियल रिसिप्ट, रॉ मटेरियल आलेलं आहे त्याचा थिकनेस आपण चेकिंग काय करतो आपण, थिकनेस, त्याचं लेंथ, त्याचं जे काही ग्रेड असेल, ग्रेड जर चुकीचं असेल
किंवा रस्ट असेल किंवा डस्ट असेल, स्क्रॅचेस किंवा वेव्हीनेस आलेला असेल तर आपण तो रिजेक्ट करतो. मग रिजेक्ट करून एक तर कस्टमरला पाठवतो, नाही तर ते कस्टमरला आपण रिक्वेस्ट करतो की बाबा ह्या मटेरियलचा ह्या ग्रेडचा मटेरियल पाठवा. लेंथ अशाप्रमाणे लेंथ जे काय असेल, थिकनेस जे काय असेल, आणि जो मटेरियल जो आहे रस्ट, अजून पिटिंग, ब्लॅक पीच, बेंडिंग, वेव्हीनेस असा ह्या पद्धतीने 100% व्हिज्युअल इन्स्पेक्शन करून आपण मटेरियल मागवतो. इन्स्पेक्शन ॲज पर CS स्टँडर्ड. सेकंड ऑपरेशन आहे शेअरिंग. शेअरिंगमध्ये ह्या ठिकाणी ऑपरेशन जे दिलेलं आहे ते इनकमिंग सोर्स ऑफ व्हेरिएशन्स. प्रोसेस फ्लोमध्ये जर एखाद्या वेळेस अडचण आली तर त्याच्यावर सोल्युशन काय घेतलेलं आहे, त्याच्यावर रिवर्कचा कोणता ऑपरेशन घेतलं आहे, रिवर्क केलेलं आहे, काय केलेलं आहे त्याबद्दलची इन्फॉर्मेशन. ठीक आहे. शेअरिंगमध्ये काय एक्झॅक्टली कटिंग. शीट मेटल जो असतो, जो शीट मेटल रॉ मटेरियल असतो त्याची मग शेअरिंग होते, कटिंग होते. मग त्याच्यामध्ये थिकनेस चेक केला जातं, लेंथ तर चुकीचा आलेला असेल, रॉंग प्रकारचं ग्रेड असेल, तेच सेम प्रोसेस रिवर्कसाठी पाठवलं जातं. मटेरियल थिकनेस जे काय पुन्हा करेक्शन म्हणून येते. स्टॉपर लेंथ. ठीक आहे. तर त्यानंतर आहे ब्लँकिंगचं ऑपरेशन. फर्स्ट ऑपरेशन जे शीट मेटल किंवा प्रेस शॉपमधलं पहिलं ऑपरेशन असतं ब्लँकिंग अँड ब्लँकिंग. तर ह्या ठिकाणी दोन्ही दिलेले ऑपरेशन, कारण ब्लँकिंग अँड पिअर्सिंग काय पार्टला एकदाच होत असतं. त्यामध्ये ब्लँकिंगमध्ये काय आपण थिकनेस चेक करतो, शीट मेटलचे लेंथ, विड्थ, रॉंग ग्रेड असेल, सेम बर ऑन एजेस. आता ह्या ठिकाणी व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये काय आलेलं आहे, बर ऑन एजेस, टेपर, कटिंग, मटेरियल बेंड वगैरे असं प्रॉब्लेम चाललेलं, मग ते करेक्शन करून घेणं बस. स्टोरेज अँड डिस्पॅच. मग हा छोटं ऑपरेशन असल्यामुळे ह्याचं ऑपरेशन छोटं आहे. स्टोरेज डिस्पॅचला डिस्पॅच ते पुढची प्रोसेस. ठीक आहे. हा झाला प्रोसेस फ्लो डायग्राममध्ये. नंतर आहे मग PFME, प्रोसेस फेल्युअर मोड इफेक्टिव्ह ॲनालिसिस. म्हणजे आपला जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस फेल्युअर निर्माण झालं, त्याच्यावर कोणतं ॲक्शन घेतो त्याच्या संबंधित हे डॉक्युमेंटेशन. डायरेक्ट फायनल इन्स्पेक्शन नाही आहे, आपण इथून चेंजेस करू शकतो. ब्लँक रॉ मटेरियल. आपले जे ऑपरेशन आहे, फर्स्ट शेअरिंग असेल, ब्लँकिंग असेल, पिअर्सिंग असेल, रिब एम्बॉस असेल, डिफरंट काइंड्स ऑफ ऑपरेशन, फॉर्मिंग असेल, प्रोजेक्शन, वेडिंग, फायनल. ह्या प्रोसेसमध्ये फेल्युअर मोड जे असतात, जे काही फेल्युअर आलेले आहेत ते कशामुळे आलेले आहे त्याचं कारण शोधणं, रूट कॉज शोधणं, आणि त्याच्यावर कोणत्या ॲक्शन घेतं, रूट इफेक्टिव्ह ॲनालिसिस किंवा रूट काय म्हणतो आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स जे काही घेतलेले आहेत. करेक्टिव्ह ॲक्शन्स आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स दोन्ही असतात त्याच्यात. नंबर तर याच्यामध्ये पहिला बघूया तर रॉ मटेरियलमध्ये काय काय आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. रॉ मटेरियलमध्ये पोटेन्शियल फेल्युअर मोड जे असतं आणि त्याच्यावर काय ॲक्शन घेतलं आहे ते सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये असतात. त्याचं कारण काय, रॉ मटेरियल जे चुकीचं ग्रेड पाठवलं जातं, लेंथ अँड विड्थमध्ये जे प्रॉब्लेम, रॉंग शिपमेंट बाय सप्लायरमुळं च्या चुकीमुळं आपल्याला मटेरियल चुकीचा भेटतो, ग्रेड चुकीचा भेटतो. मग त्याच्यावर ॲक्शन काय, परचेस ऑर्डर जे आहे पुन्हा एकदा घेणं, मटेरियल थिकनेस चेक करणं, करंट डिटेक्शन करणं, लेंथ विड्थमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि मग त्याच्यामध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये काय काय येऊ शकतो. व्हिज्युअल इन्स्पेक्शन रस्ट असेल,
रस्टिंग गंजणे, डस्ट, त्याच्यावर डस्ट जमलेलं, मग ते रिजेक्शन करतो आपण. बॅड पॅकिंग, मटेरियल एक्सपोर्ट, इन्व्हायरमेंटला मटेरियल तो हे होतो, एक्सपोज होतो, त्यामुळे त्याचं कारण आहे. स्क्रॅचेस अँड वेव्हिनेस इन शीट मेटल. शीट मेटलमध्ये स्क्रॅचेस, वेव्हिनेस म्हणजे असं ओबडधोबडचं कारण, मग ते व्हिज्युअल इन्स्पेक्शनमध्ये रॉ मटेरियलचं रिलेटेड आहे. आता मग दुसरं ऑपरेशन आहे शेअरिंग, म्हणजे कटिंग. शेअरिंग ऑपरेशनमध्ये काय, स्ट्रिप जी आहे साईज, ते अंडर साईज किंवा ओव्हर साईज होणं, त्याची लेंथ किंवा विड्थ जे ऑपरेशन आहे ते कमी जास्ती होणं, म्हणजे ते प्रॉपरली म्हणजे कस्टमरकडून किंवा वेंडर ऑपरेटरकडून कटिंग नाही झालं, त्यामुळे ते तसं होतं. ते चेक कर. टेपर कटिंग, राईट अँगल ऑफ स्ट्रिप नॉट ऑल. स्ट्रिप बेंड झालं, स्ट्रिपवरती बर आहे, मटेरियल जर बेंड झालं, रस्टिंग, जे काही असेल तेच. थर्ड नंतर शेअरिंग, नंतर ब्लँकिंगचं ऑपरेशन. ब्लँकिंग म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये जो शेप वाईज घेणं किंवा एखादा पार्ट जो फॉर्म होणार आहे, पूर्णपणे रेडी होणार आहे फायनल इन्स्पेक्शन, त्याच्या अगोदर ब्लँक केलं जातं. ब्लँक बनल्यानंतर ते त्या प्रकारचा साचा बनवून घेणं, त्या प्रकारचा पार्टला मॉडिफाय करण्यासाठी ब्लँक करणं. टू ब्लँक इन करेक्ट शेप विदाउट सरफेस डिफेक्ट नको आहे त्याच्यामध्ये. ब्लँकिंगमध्ये लेंथ, वेट, बळ, एजेस बर नको आहे, ब्लँक नको आहे. रिब आणि एम्बॉस हा एक ऑपरेशन येतो कधी कधी पार्टला, कोणत्या जर रिब आहे, छोटासा रिब, एम्बॉस, त्याची हाईट वगैरे चेक करणं, त्याच्या हाईटवर काय प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर डेंट आहे का नाही पार्टवर, क्रॅक, रिबवरती क्रॅक, मटेरियल बल्जिंग, वेगवेगळं स्कोरिंग मार्क्स, थिनिंग एम्बॉस, हे सगळं. शेअरिंग, पियर्सिंग आहे. नेक्स्ट ऑपरेशन आहे पियर्सिंग. पियर्सिंगमध्ये काय काय ऑपरेशन होतं. पियर्सिंगमध्ये होल, जास्त करून होल वगैरे मारण्यासाठी पियर्सिंग ऑपरेशनचा वापर होतो. होल वगैरे चुकीचं मारलेत का, होल व्यवस्थित मारले नाही, होल ब्लो नॉट होणं, बर येणं, होल अंडर साईज, होल ओव्हर साईज, होल मिसिंग, स्पॅटर येणं होलमध्ये, होल पुल आउट, होल पुल डाऊन, होल पोझिशन आउट, होल एम्बॉस. ते चुकीचं ऑपरेशन, चुकीचं मारल्यामुळं, ऑपरेटरच्या चुकीमुळं होत असतं. सेकंड ऑफ फॉर्मिंग तेच असतं. फॉर्मिंगमध्ये सेकंड ऑपरेशन प्रोजेक्शन वेल्डिंगचं ऑपरेशन जर असेल, एखादा पार्ट असेंब्ली होत असेल, त्याचं वेल्डिंगचं काय ऑपरेशन, त्या संदर्भामध्ये नट व्यवस्थित लावलं नाही, नट चुकीचं लावलं, नट मिस झालेलं असेल, थ्रेडिंग, नटचे जे थ्रेडिंग आहे ते थ्रेडिंग व्यवस्थित नसेल तर ऑपरेशन. फायनल इन्स्पेक्शन CMM वर सुद्धा केलं जातं. जास्त करून फायनल इन्स्पेक्शन CMM थ्रूच पण पुढे ढकलतो. डिफेक्ट फ्री कंपोनंट्स, सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्याच्यामध्ये 100% विज्युअल. दॅट इज PFMEA, प्रोसेस फेल्युअर मोड इफेक्टिव्ह ॲनालिसिस. 6 नंबर. हा शेवटचा कंट्रोल पॅनल CP. कंट्रोल पॅनलमध्ये काय आहे, कोणते ऑपरेशन्स कॅरीड आउट केलेले आहे आणि त्याचं डायमेन्शन काय आहे आणि त्याचं आपल्या ऑब्झर्वेशन काय आलं ते त्या संदर्भात. कंट्रोल पॅनलनुसारच इन्स्पेक्शन रिपोर्ट बनवला जातो. सपोज आहे आता कोणता आहे, रॉ मटेरियलचा कंट्रोल पॅनल. रॉ मटेरियलच्या कंट्रोल पॅनलमध्ये काय काय ॲज पर ग्रेड, प्रोसेस नंबर, पार्ट नंबर असतं, त्याचं इन्स्पेक्शन काय केलं, हे मटेरियलचे थिकनेस किती पाहिजे, लेंथ किती पाहिजे, विड्थ किती पाहिजे आणि कोणतं इन्स्ट्रुमेंट यूज करताय तुम्ही चेकिंगसाठी.
रेडिएशन किती पाहिजे त्याचा, सरफेस कंडिशन, व्हिज्युअल इन्स्पेक्शन किती आहे, वेव्हिनेस, डॅमेजेस, स्क्रॅचेस, स्कोरिंग मार्क्स हे सगळे फ्री असते. कंट्रोल पॅनलवरूनच इन्स्पेक्शन रिपोर्ट, IR इन्स्पेक्शन रिपोर्ट जे असतं ना, जे भरायचं त्याच्यानं, PDIR रिपोर्टसुद्धा त्याच्यानुसार असतं, CP नुसार असतं. हा दुसऱ्या पार्टचा. वेगवेगळे ऑपरेशन असतात त्याच्यानुसार कंट्रोल पॅनल असतं. ब्लँकिंगचं ऑपरेशन असेल तर ब्लँकिंगसाठी हे आता फायनल कंट्रोल पॅनल, हे आता पूर्वीपासून म्हणजे हे सगळं आहे त्याच्यामध्ये. दिस इज ओरिजिन ब्लँकिंग ऑपरेशनपासून मटेरियल गेड आलेलं आहे. हा आता कंट्रोल पॅनल. ह्याच्यामध्ये काय काय आहे, मटेरियल आल्यानंतर त्याचा ग्रेड काय, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जे दिलेले कोणतं मटेरियल आहे, चेकिंग झालेले, लेंथ, वेळ, त्याचं मेकॅनिकल प्रॉपर्टीज, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज, रॉ मटेरियल इन्स्पेक्शन, रेडिएशन, सरफेस कंडिशन, कोणत्या जेव्हा रॉ मटेरियल आलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय चेक करायचं आहे, एक हे दिलं स्पेसिफिकेशन आपल्याला, त्या प्रोसेसनं फॉलो करायचं असतं. त्यानंतर सेकंड प्रोसेस असते शेअरिंग म्हटल्यानंतर कटिंग. जो आपला शीट मेटलचा पार्ट आहे तो कटिंग कोणत्या स्टँडर्ड ह्याच्यानुसार कट होणार आहे, 1050 ते 223. 1050 म्हणल्यानंतर लेंथ, विड्थ म्हणल्यानंतर 223 अशामध्ये. ते कटिंग करताना काय काय आहे त्याच्यामध्ये, व्हिज्युअल इन्स्पेक्शन, टेपर कटिंग नको आहे, बर नको आहे, बेंडिंग नको आहे, वेव्हिनेस नको आहे, त्याच्यामध्ये ते ऑपरेशन, ते सगळं. ब्लँकिंगचं ऑपरेशनमध्ये असा ह्या व्ह्यूमध्ये हा कट होणार. त्याच्यामध्ये काय चेकिंग, रेडियस चेक करायचं किंवा लेंथ, वेड, डायमेन्शन जे काही जे चेक करायचं आहे मग ते IR रिपोर्टमध्ये भरायचं असतं. रिबिंग जे ऑपरेशन आहे, रिब मारलं नंतर मग रिबिंग ऑपरेशन, रिबिंग अँड पिअर्सिंग म्हणू शकतो, पिअर्सिंग नाही, एम्बॉस आयडेल, एम्बॉस वगैरे मारायचं. नेक्स्ट पिअर्सिंग ऑपरेशन आहे. पिअर्सिंगमध्ये नंतर त्यामध्ये होल मारायचं, सगळीकडे होल मारायचं ऑपरेशन असतं. याच्यामध्ये होल मिस वगैरे होऊ शकतो, चुकीचा होल मारू शकतो, अंडर साईज, ओव्हर साईज होऊ शकतो. फॉर्म झाल्यानंतर जॉब कसा दिसतो, फॉर्मिंग झाल्यानंतर फॉर्मिंगचं डायमेन्शन चेक करायचं. त्याच्यामध्ये हा CMMमध्ये सुद्धा दिलेला असतो की बाबा CMMमध्ये हा पार्ट चेक करून घ्या. हा झाला कंट्रोल पॅनल.